आपल्याला सांगायचीच आहे. सगळ्यांचा नामस्मरणाचा आवाज येऊ द्या. पहिला दिवस आहे, अशी उत्साहात सुरुवात होऊन जाऊ दे. हाताने टाळीचा आवाज येऊ द्या. वाजवू की नको करू नका महिला वर्ग. आणि मुखातून गोड आवाजामध्ये नामस्मरण करा. तुम्ही म्हणाल भगवंत हृदयातच आहे, त्याला भजन करून बोलवायचं कशाला? तर याचं उत्तर आमच्या संतांनी दिलंय की जसं दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी. दुधामध्ये लोणी आहे पण ते दिसतं का हो? ते दुधाळीतनं जावं लागतं त्याला. विरजण लावण्यापासून ते अगदी ताक जितकं चांगलं घुसळू तेवढं चांगलं लोणी वर येणार आहे. तसं दुधामधलं लोणी असतं पण दिसत नाही. संत सांगते पण आम्हाला दिसत नाहीये. तो जाणवायचा असेल, तो दिसायचा असेल ना, तर ते चांगलं घुसळलं गेलं पाहिजे. आणि भजन ही घुसळण्याची प्रक्रिया आहे, लक्षात ठेवा. भौतिक शास्त्राचा नियम आहे, फिजिक्सचा नियम आहे की जेव्हा आपण ऊर्जा एकत्र करतो, एनर्जी जेव्हा आपण सेंट्रलाइज करतो, त्यावेळी ती जास्त कार्यशक्ती देते. नाही तर मग चहाच्या किटलीतनं वर जाणारी वाफ सगळ्यांनीच बघितली होती, पण एकाला कुणाला तरी कळालं की या वाफेवर ही वाफ एकत्र केली तर इंजिन सुद्धा चालेल. एवढी ऊर्जा परमेश्वराने सुद्धा आमच्यामध्ये दिली आहे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 बोला श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. गोपाल कृष्ण भगवान की, राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की, देवर्षि नारद महाराज की मंगलमूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. भगवान गोपाल कृष्णांनी ज्या कार्यासाठी अवतार घेतला, पूर्वरंगामध्ये आपण ऐकलं, ते कार्य गोपाल कृष्णांनी पूर्ण केलं. आणि आता कुठेतरी दूर निवांत राहावं, मुक्काम करावा, विश्रांती घ्यावी, या उद्देशाने भगवंतांनी समुद्रामध्ये एक नगरी वसवली. बरं, समुद्रातली नगरी साधी सुधी नव्हती, सोन्याची होती. हो, सगळ्यांना माहितीये सोन्याची द्वारका भगवान गोपाल कृष्णांची. समुद्रामध्ये वसवलेली सोन्याची द्वारका नगरी. कल्पना करा ना हो, काय वैभव असेल, काय ऐश्वर्य असेल. नगरीच सोन्याची. स्वतः भगवंताचा राजवाडा तो सोन्याचा. त्याच्या 16,108 राण्या, प्रत्येकीचे महाल स्वतंत्र. नरकासुराच्या तावडीतनं ज्या स्त्रियांना भगवंतांनी सोडवून आणलं होतं,
प्रत्येकीला महाल दिलेले स्वतंत्र सोन्याचे, घरं सोन्याची, दारं सोन्याची, कुणी कीर्तनकार प्रवचनकार असतील त्यांचे वाडे ते सोन्याचे. इतकं सोनं, इतकं सोनं. आता काही बोलायची सोय आहे? नगरी सोन्याची होती पण माणसं तेवढी सोन्याची नव्हती. बरं, माणसं सोन्याची नसली तरी सोन्यासारखी होती हो, आजच्यासारखी नव्हती. खादाड किती खायला लागतं, फार स्पष्ट नाही बोलत, पण खाऊन खाऊन आम्हाला अन्न पुरेना म्हणून आम्ही माती खातो, सिमेंट खातो, युरिया खातो, पैसा खातो, चारा खातो, शेण खातो. काय इतिहास आहे आमचा, सगळ्यांना माहिती आहे. खाऊन खाऊन आम्हाला अन्न पुरेना, नको त्या गोष्टी खात राहतो माणूस. अतिशय सुवर्णानं म्हटलेली काय त्या नगरीचं वर्णन करावं. आमच्या कीर्तनामध्ये कवी सुंदर वर्णन करतात. द्वारावती द्वारावती रम्य खरी नटली असे नाना परिवारावती रम्य खरी नटली असे नाना परिवारावती. मदन तात तेथ हरी मदन तात तेथ हरी राही रास्थळी वरावती रम्य खरी नटली असे नाना परिवारावती. इतकं सोनं, इतकं सोनं. रस्त्यावर अशी स्फटिक माणकं पसरलेली आहेत, सगळीकडे सोन्याने पडलेली द्वारका नगरी. सवत्स गायी त्या ठिकाणी फिरतायत. बरं, शब्द लक्ष देऊन ऐकला ना. गोपाल कृष्णांचा छंद होता गोपालन, गो संवर्धन आणि गो रक्षण. सवत्स गायी, वत्सासह गायी फिरतायत. स्फटिक युक्त मार्ग दिसे प्राकारी कणक असे सोमकांत सोनित से नगरी शोभरी द्वारावती रम्य खरी नटली असे नाना परिवारावती. काय त्या द्वारकेचं वैभव आहे श्रोते हो. पण एवढं सगळं ऐश्वर्य पायाशी लोळण घेतय गोपाल कृष्णांच्या, पण तरी सुद्धा भगवंत अस्वस्थ होते, चिंताग्रस्त होते, समाधान नव्हतं चेहऱ्यावर. कसली तरी चिंता मनाला खात होती. सगळ्या स्त्रिया रुक्मिणीकडे आल्या आणि रुक्मिणीबाईंना विचारलं, रुक्मिणीबाई, आम्हा सगळ्यांच्या मध्ये तुम्ही ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात, त्यात तिकडं अधिक जवळच्या, त्यामुळे तुम्ही जाऊन विचारा भगवंतांना काय झालंय. इतकं सगळं ऐश्वर्य आहे, वैभव आहे आपल्या द्वारकेचं, पण तुम्हाला अस्वस्थता काय, कसली चिंता खातीये. रत्नमंचकी आसन प्रभूचे रत्नमंचकी आसन प्रभूचे रत्नमंचकी रत्नमंचकी आसन प्रभूचे सुवर्णयुत मंदिरी भोवती जमल्या किती सुंदरी भोवती जमल्या किती देवा, तुम्हाला झालंय तरी काय, बरेच दिवस झाले विचारीन म्हणते, गेले कित्येक दिवस तुम्ही असे अस्वस्थ आहात, कसली तरी चिंता दिसते चेहऱ्यावर. खरं खरं विचार, खरं खरं उत्तर देतो, खरखर करत नाही. रुक्मिणी माता प्रश्न विचारते, देवा एवढं सगळं ऐश्वर्य आहे आपल्या द्वारकेचं, वैभव एवढं पायाशी लोळण घेत आहे, पण तरी सुद्धा तुम्ही मात्र अस्वस्थ आहात, चिंताग्रस्त आहात. तुम्हाला काय झालंय, कारण कळेल मला, खरं खरं सांगा, कारण कळेल.
भगवंत म्हणाले, रुक्मिणी हे बघ, मी माझ्या अस्वस्थतेचं कारण सांगतो, तू खरं खरं सांगा अशी अट घातलीये, मी सुद्धा ते कबूल केले, त्यानुसार तुला सांगायला हवं. पण कदाचित ते कारण तुला आवडेल की नाही मला सांगता येणार नाही. कदाचित तुला ते आवडणार नाही, रुचणार नाही आणि पचणारही नाही. पण आता तुझी अट हट्टच आहे तर सांगतो, ऐक. आणि गोपालकृष्णांची नजर एकदम अशी शून्यात गेलीये. भगवंत रुक्मिणीला सांगतायत, रुक्मिणी अगं हा निवांतपणाच मला छळतोय ग. या निवांतपणाचा फायदा घेऊन माझं मन माझ्या जीवनाच्या अति भूतकाळात जाऊन बसलंय. मला माझ्या गोकुळाची आठवण येते ग रुक्मिणी, काय सांगू, मला माझ्या गोपींची आठवण येते. रुक्मिणी म्हणते, कळलं, तुम्हाला काय म्हणायचंय ते मला कळलं, गोकुळाची गोपींची आठवण येते. भगवंत म्हणतायत, अगं नुसत्या गोपींची नाही, माझे गोप गोपी, त्या गायी, ती वासरं, त्यांचा हंबरडा माझ्या कानावर पडतोय. रुक्मिणी काय सांगू का, मज आठवतो तोच सुखाचा काळ, मज आठवतो तोच सुखाचा काळ, जेव्हा मी होतो बाळ, जेव्हा मी होतो बाळ. मी लहानपण गोकुळामध्ये माझं सगळं गेलं ना, मला माझं गोकुळ आठवतंय ग रुक्मिणी. होतो बाळ मज भवताली गोपी गाई गोपाळ, क्रीडती मजसी वेळाळ, बहु सुख तिथे भोगियले गोकुळी, स्मरतसे मला आठवण येते ग, माझ्या गोपींची आठवण येते. रुक्मिणीच्या मनामध्ये एक थोडासा स्त्री उत्सर जागा व्हावा आणि सांगावं, भगवंता कळलं, तुम्हाला काय म्हणायचंय मला सगळं कळलं. रुक्मिणी रागावलीस, आवडलं नाही ना, दुखावलीस ना. अहो नाहीतर काय देवा, इथे आमच्यासारख्या एकाहून एक सुंदर पतिव्रता स्त्रिया तुमच्या सेवेला हजर आहेत, सगळं द्वारकेचं वैभव आहे, आणि एवढं असताना तुम्हाला त्या गोकुळातल्या त्या अडाणी त्या गोपी. आणि चुकून रुक्मिणीच्या मुखातून शब्द जावा, भगवंता त्या व्यभिचारी गोपींची तुम्हाला आठवण यावी. श्रोते हो, ज्या गोपींनी माझ्यावर मातेसारखं प्रेम केलं, स्वतःच्या मुलाचे नाही एवढे माझे कोडकौतुक पुरवले, त्या माझ्या गोपींना, त्या मातृतुल्य गोपींना जग जेव्हा व्यभिचारी म्हणतं आणि कृष्णाच्या आणि गोपींच्या या नात्याला विकृत नजरेचं स्वरूप दिलं जातं, त्यावेळी भगवंताच्या हृदयाला त्रास नाही का होणार? खूप वाईट वाटलं. आणि रुक्मिणीला म्हणाले, रुक्मिणी तुला काय म्हणायचंय मलाही कळालं. अगं ज्या अर्थी त्या गोपी अडाणी आहेत, अपवित्र आहेत, त्या अर्थी त्यांची आठवण काढून व्यथित होणारा, दुःखी होणारा मी सुद्धा अपवित्र, असंच तुला म्हणायचंय ना? हा प्रश्न रुक्मिणीच्या वर्मी लागला आणि म्हणते, भगवंता नाही हो, आपण मात्र शुद्ध बुद्ध निष्कलंक परम पवन असे महापुरुष आहात. नाही रुक्मिणी, असं दोन्ही बाजूनी नाही बोलायचं, एक काहीतरी मान्य करावं लागेल तुला. त्या गोपी अपवित्र असतील तर मीही अपवित्र, त्यांची आठवण काढून दुःखी होणारा, आणि जर मी शुद्ध पावन असेल तर ज्यांची आठवण काढून मी व्यथित होतो, विकल होतो, त्या गोपी अपवित्र कशा काय ग? रुक्मिणीच्या वर्मी मार लागला, सटपटली, गडबडली, आता काय बोलावं सुचेच ना, गप्प राहिली. भगवंतांनी मनात विचार केला, चला आपलं काम झालंय, वर्मी मार लागलाय. एक 2-3 दिवस गोपालकृष्णांनी जाऊ दिले आणि 3 दिवसानंतर असं काही दुखण्याचं सोंग घेतलं. सारखं आपलं मला काहीतरी होतंय, मला काहीतरी होतंय, मला काहीतरी होतंय. कुणाशी बोलत नव्हते, वेळेवर खाणं नाही, पिणं नाही,
फिरायला जायचे कुठं बाहेर तेही नाही, कुठंच काहीच करे नसे झालेत, बसून राहतायत आपले. सगळेजण विचारतायत देवा तुम्हाला झालंय काय, सांगायला तयार नाहीत, कुणाशी बोलेनात. पुन्हा सगळ्या स्त्रिया रुक्मिणीकडे आल्या. अहो किती औषधं पाजली भगवंतांना, किती पात्रा उकाळून दिल्या, किती काढे पाजले, पण गुण काही केले यायला तयार नाही. सगळ्या गोपी सगळ्या त्या रुक्मिणीच्या स्त्रिया पुन्हा रुक्मिणीकडे आल्या आणि सांगू लागल्या, रुक्मिणीबाई आता पुन्हा तुम्हीच व्हा पुढं आणि विचारा त्यांना काय झालंय. समजा या दुखण्यावर काही औषध असेल तर तेही विचारून घ्या, आम्ही काही उपाययोजना करू तशी. रुक्मिणी पुन्हा आली भगवंताकडे आणि हात जोडले. भगवंता, अरे देवा काय झालंय तरी काय तुम्हाला, मला नीट सांगा. पाय दुखतायत का, पाय चेपून देऊ? डोकं दुखतंय का, डोकं चेपून देते. नाही ग रुक्मिणी. मग पोट दुखतंय का देवा, पोटात दुखतंय का? नाही ग रुक्मिणी, काही नाही, काही नाही होत आहे. देवा असं नका करू, अहो सांगा काय झाले. भगवंत म्हणाले, हे बघ रुक्मिणी, मला काय होतंय हे माझं मला कळत नाहीये, औषध सापडत नाही, काय सांगू तुला. तरी पण देवा काय होतंय एकदा सांगा ना, खरं खरं सांगा काय होतंय. भगवंत म्हणाले, रुक्मिणी अगं मला काय होतंय हे माझं मला कळेना, बहुतेक आता हे दुखणं मला घेऊन जाणार आहे असं दिसतंय. भगवंतांचं हे बोलणं ऐकलं मात्र रुक्मिणी लागली रडायला. इतकी रडली. देवा असं काहीतरी अभद्र बोलू नका हो. तिचं ते रडणं बघून कृष्णाच्या बाकीच्या सगळ्या राण्या रडायला लागल्या, सगळ्या स्त्रिया रडायला लागल्या. त्यांचं रडणं बघून नोकर चाकर दास दासी सेवक सगळे रडायला लागले. ते रडतायत हे बघून द्वारपाल रडायला लागला, येणारं जाणारं वाटसरू रडायला लागलं, आरटीओ रडायला लागला, गिराईक रडायला लागलं, दुकानदार रडते, सगळी द्वारका नगरी रडतीये हो. सगळे रडायला लागले आणि सगळ्यांची ती दैन्यवाणी अवस्था झालेली असताना अशा वेळी त्या द्वारकेमध्ये आकाश मार्गे एक स्वारी आली. आमचे गुरुजी सांगतात स्वर्गात आले. काय नारायण नारायण. त्या द्वारकेमध्ये प्रवेश केला. देवर्षी नारदांचा प्रतिमा आहे समोर. कीर्तन महोत्सवाची सुरुवात आहे आणि या गादीवर ही नारदांची गादी समजतो, त्या नारदांच्या गादीवर उभी आहे म्हणून पहिल्या दिवशी त्यांचं स्मरण व्हावं हा प्रामाणिक हेतू. नारायण रमा रमण नारायण रमा रमण नारायण रमा रमण. Love
केला देवर्षींनी आणि आगमन झालं द्वारकेमध्ये. नारद साधी व्यक्ती नाहीये बरं, पुराणामध्ये ज्यांचा उल्लेख केला जातो